20 years ago, in the foothill of the Himalayas, 20 वर्षापूर्वीची घटना आहे सर. ॲगो मीन्स व्हॉट सर? बिफोर. एक 20 वर्षापूर्वीची घटना आहे. इन द फुटहिल्स ऑफ द हिमालयाज, हिमालयाच्या पायथ्याशी. इन द फुटहिल्स ऑफ म्हणजे च्या पायथ्याशी. आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर. मला एक लहानसा हडकुळा बालमजूर भेटला. मेटचं मूळ रूप आहे मीट, MEET. मीट म्हणजे भेटणे. स्किनी म्हणजे बॉनी, BONY म्हणजे हडकुळा, म्हणजे हाडाच्या सापळ्यावर चमडं ठेवावं असं स्किनी. बरोबर सर. आणि मला एक लक्षात घ्या, बालमजूर असा हडकुळा छोटासा बालमजूर भेटला. ही आस्क्ड मी, त्यानं मला विचारलं. काय विचारलं त्या बालमजुराने बघा, छोट्या मुलाने मला, इज द वर्ल्ड सो पुअर? हे जग इतकं गरीब आहे का? इज द वर्ल्ड सो पुअर? हे जग इतकं गरीब आहे का? दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय ऑर अ बुक? की जे जग मला एखादं खेळणं किंवा एखादं पुस्तक देऊ शकत नाही. इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल, एखादी बंदूक किंवा एखादं हत्यार घ्यायला मला सक्ती करण्याच्या ऐवजी हे जग मला एखादं खेळणं किंवा एखादं पुस्तक देऊ शकत नाही. इतकं हे जग गरीब आहे का? टूल म्हणजे लक्षात घ्या हत्यार, तलवार, चाकू, त्याला टूल म्हणतात सर. टू फोर्स म्हणजे सक्ती करणे. हा, इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या ऐवजी. ही आस्क्ड मी, त्या मुलानं मला विचारलं, इज द वर्ल्ड सो पुअर? जग इतकं गरीब आहे का? दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय ऑर अ बुक? जे जग लक्षात घ्या मला एखादं खेळणं किंवा एखादं पुस्तक देऊ शकत नाही. इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल, एखादी बंदूक किंवा एखादं हत्यार हाती घ्यायला मला सक्ती करण्याच्या ऐवजी एखादं पुस्तक किंवा एखादं खेळणं हे जग मला देऊ शकत नाही. इतकं हे जग गरीब आहे का? आय मेट अ सुदानी चाइल्ड सोल्जर. मला एक सुदान देशाचा नागरिक असलेला बाल सैनिक भेटला. बाल सैनिक लक्षात घ्या, बाल सैनिक. दहशतवाद्यांच्या मध्ये असे बाल सैनिक असतात बघा, दहशतवाद्यांच्या मध्ये. मेटचं मूळ रूप मीट, भेटणे. सुदानीज म्हणजे सिटीजन ऑफ सुदान, सुदान नावाचा देश आहे. सुदान देशाचा नागरिक असलेला एक चाइल्ड लेबर, एक बाल मजूर लक्षात घ्या, बाल सैनिक, चाइल्ड सोल्जर मला भेटला. ही वॉज किडनॅप्ड बाय द एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. त्याचं अपहरण केलं होतं, त्याला पळवून नेण्यात आलं होतं. किडनॅप्ड, तुम्ही किडनॅप्ड म्हणजे अपहरण करणे, पळवून नेणे. बाय द एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहाल मतवादी. जहाल मतवादी म्हणजे काय लक्षात घ्या, मी सांगतोय तेच खरं, दुसऱ्याचं मी काय कबूल करणार नाही, मी म्हणतोय तसंच व्हायला पाहिजे. जहाल मतवादी, टोकाची भूमिका घेणारे, त्याला एक्स्ट्रीमिस्ट म्हणतात, लक्षात घ्या. मिलिशिया, मिलिशिया म्हणजे काय लक्षात घ्या, दहशतवादी. किंवा त्या मिलिशियाची डिक्शनरी मिनिंग तुम्ही राईटला दिले, सिव्हिल पीपल, अशा प्रकारचे नागरी लोक. हु टूक मिलिटरी ट्रेनिंग, जे लष्करी प्रशिक्षण घेतात, लक्षात घ्या. अशा प्रकारचे जे लोक या ठिकाणी जे लष्करी शिक्षण घेतात, लक्षात घ्या, सिव्हिल पीपल हु टूक मिलिटरी ट्रेनिंग, हुज थॉट आर फर्म, ज्यांचे विचार ठाम असतात. हु डिड नॉट रिस्पेक्ट अदर्स थॉट, जे इतरांच्या विचारांचा आदर करत नाही, त्याला मिलिशिया म्हणतात, दहशतवादी. बरोबर. टोकाची भूमिका घेणारे लोक, जे असे दहशतवादी लोक, असे नागरिक लोक ज्यांनी मिलिटरी शिक्षण घेतलेलं असतं. हु टूक मिलिटरी ट्रेनिंग, हुज थॉट्स आर फर्म, ज्याचे विचार फर्म असतात, ठाम असतात, मी सांगतोय तेच खरं, तसंच व्हायला पाहिजे. हु डिड नॉट रिस्पेक्ट अदर्स थॉट, जे इतरांच्या विचाराचा जरा सुद्धा आदर करत नाही, अशा लोकांना लक्षात घ्या एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया म्हणजे लक्षात घ्या जहाल मतवादी किंवा दहशतवादी असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्या लोकांनी कडून तो हा किडनॅप झालेला होता, त्याचं अपहरण केलं होतं. ऍट हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन, त्याच्या प्रशिक्षणाचा पहिला धडा होता. त्याला प्रशिक्षण, त्या पोराला, लहान मुलाला प्रशिक्षण दिलं गेलं या दहशतवाद्यांच्याकडनं. म्हणजे ट्रेनिंगचा पहिला लेसन काय होता, पहिला धडा काय होता? ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. त्याला त्याच्या मित्रांना आणि त्याच्या नातेवाईकांना ठार करायला लावलं. पहिला त्या पोराच्या हातात बंदूक दिलेली, काय सांगितलं, जा तुझ्या कुटुंबातल्या सगळ्यांना मारून ये, बहीण, भाऊ, आई, वडील सगळ्यांना ठार करून ये.
तुझ्या मित्रांना ठार करून ये. हा त्याचा पहिला लेसन. ही आस्क्ड मी, त्यानं मला विचारलं, व्हॉट इज माय फॉल्ट, काय आहे माझी चूक, मला असं का करायला लावलं. माझ्या मित्रांना मला ठार मारायला लावलं, मी माझ्या मित्रांना ठार केलं, माझ्या आई वडिलांना, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या नातलगांना मला ठार करावं लावलं, तरी माझ्या हातात बंदूक दिली, तरी मला पळवून नेलं या दहशतवाद्यांनी. काय दोष होता माझा, व्हॉट इज माय फॉल्ट. फ्रेंड्स, मित्रांनो, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीचर्स, सर्व धर्म जे आहेत, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, शीख असेल, जे सगळे धर्म आहेत, टीचर्स आपल्याला शिकवतात टू केअर फॉर आवर चिल्ड्रन, की आपल्या मुलांची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या, असं सर्व धर्म शिकवतात. मग दहशतवादी असं का करतात. जीसस सेड, येशू ख्रिस्त म्हणतो, जीसस म्हणतो, लेट द चिल्ड्रन कम टू मी, ह्या मुलांना माझ्याकडे येऊ द्या, ह्या मुलांना माझे विचार ऐकू द्या, ह्या मुलांना बायबलचे विचार समजू द्या, या मुलांना माझ्याकडे येऊ द्या. डू नॉट हिंडर देम, त्यांना चुकीचा मार्ग दाखवून देऊ नका. टू हिंडर मे शो रॉंग वे, त्यांना चुकीचा मार्ग दाखवून देऊ नका, त्यांना भटकू देऊ नका. मुलांना येऊ दे माझ्या विचारांकडे, मुलांना माझ्याकडे येऊ दे, असं येशू ख्रिस्त म्हणतात. त्यांची काळजी घ्या. फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम, फॉर म्हणजे कारण, बिकॉज, कारण परमेश्वराचं हे जे राज्य आहे, किंगडम म्हणजे राज्य, किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम, कारण परमेश्वराचं राज्य हे त्या मुलांच्या मालकीचं आहे, मुलांसाठी आहे परमेश्वराचं राज्य. टू बिलॉंग टू म्हणजे च्या मालकीचे, असं नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून येशू ख्रिस्त असं म्हणतात, त्या मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना चुकीचा मार्ग दाखवू नका, त्यांना भटकू देऊ नका, कारण लक्षात घ्या, परमेश्वराचं राज्य हे या त्या मुलांच्या मालकीचं आहे. द होली कुराण सेज, होली म्हणजे पवित्र, पवित्र कुराण असं म्हणतं, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी, तुमच्या वाट्याला गरिबी आली म्हणून मुलांना नका हो मारू, मुलांना नका हो ठार करू. डोंट किल युअर चिल्ड्रन, तुमच्या मुलांना नका मारू, बिकॉज ऑफ म्हणजे त्यामुळे, गरिबीमुळे, तुमच्या वाट्याला गरिबी आली म्हणून नका मुलांना मारू, असं पवित्र कुराणाने सांगितलंय. मुलांची काळजी घ्या. फ्रेंड्स, देयर इज नो ग्रेटर व्हायलन्स, याच्यापेक्षा मोठी हिंसा असूच शकत नाही. कशापेक्षा? टू डिनाय द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन, आपल्या मुलांना स्वप्न बघायला न देणं, आपल्या मुलांना स्वप्न बघायला नकार देणं, याच्यापेक्षा मोठी हिंसा कुठली असूच शकत नाही. सगळ्यात मोठी हिंसा कोणती सांगा, तर मुलांची स्वप्न मारणं. मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजे. APJ अब्दुल कलाम म्हणतात की स्वप्न पहा, स्वप्नांच्या दृष्टिकोनातून विचार करा, विचाराला कृतीची जोड द्या, म्हणजे तुमची स्वप्न साकार होतील. आणि म्हणून लक्षात घ्या, मुलांना स्वप्न न बघू देणं याच्यापेक्षा मोठी हिंसा कुठली नाही. गुलामगिरीतली मुलं स्वप्न नाही बघू शकत, बरोबर आहे. त्यामुळे असं म्हणतात की या ठिकाणी देयर इज नो ग्रेटर व्हायलन्स, ह्याच्यापेक्षा मोठी हिंसा असूच शकत नाही. दॅट डिनाय द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन, आपल्या मुलांची स्वप्न नाकारणं, आपल्या मुलांना स्वप्न पाहू न देणं, यापेक्षा मोठी हिंसा असू शकत नाही. देअरफॉर, म्हणून आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट, हे स्वीकारायला मी नकार देतो. टू रिफ्यूज म्हणजे नकार देणे, ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. दॅट ऑल द टेम्पल्स, मॉस्क अँड चर्चेस अँड प्रेयर हाऊसेस have no places for the dreams of our children. ही जी सगळी मंदिरं आहेत, मशिदी आहेत, चर्चेस आहेत, ही जी सगळी प्रार्थना स्थळं आहेत, ही तर मुलांच्या स्वप्नाला जागा नाही, हे तत्व स्वीकारायला मी नकार देतो. म्हणजे काय? रिफ्यूज टू आणि नॉट जर काढलं, रिफ्यूज टू आणि नॉट जर काढलं तर वाक्य कसं होतं बघा. I accept that, मी हे स्वीकार करतो की all the temples, mosques and churches and prayer houses have place for dreams of our children. मंदिरं, मशिदी, चर्चेस आणि प्रार्थना घरं याच्यामध्ये आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी जागा आहे, ही गोष्ट मी स्वीकारतो. लक्षात घ्या,
मंदिरं, चर्चेस आणि लक्षात घ्या मशिदी, प्रार्थना स्थळ इथं मुलांच्या स्वप्नाला जागा नाही, हे तत्व लक्षात घ्या स्वीकारण्यास मी नकार देतो. लक्षात घ्या आहे, कारण परमेश्वरानं सांगितलंय की मुलांची स्वप्न नका थांबू, मुलांची काळजी घ्या. कारण मंदिरं, मशिद, प्रार्थना स्थळ, चर्चेस इथे मुलांच्या स्वप्नाला जागा आहे. I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all children to classroom. एक दिवसाचा लष्कराचा खर्च, जगामध्ये मिलिटरीवर, लष्करावर जेवढा खर्च होतो, एक दिवसाचा मिलिटरीचा खर्च जगातल्या सगळ्या मुलांना शाळेमध्ये आणू शकेल. जगातल्या सगळ्या मुलांना शाळेमध्ये आणू शकेल. म्हणून हे जग गरीब आहे हे स्वीकारायला मी नकार देतो. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट, हे स्वीकारायला मी नकार देतो की द वर्ल्ड इज सो पुअर, की जग हे इतकं गरीब आहे. व्हेन द 1 वीक ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर कॅन ब्रिंग ऑल चिल्ड्रन टू क्लासरूम. एक दिवसाचा लष्कराचा खर्च हा जगातल्या सगळ्या मुलांना आपल्या या शाळेच्या वर्गामध्ये आणू शकेल. त्यामुळं मग हे रिफ्यूज टू आणि हे जर आपण काढलं तर कसं वाक्य होतं बघा, रिफ्यूज टू आणि सो काढलं तर आय रिफ्यूज, आय ऍक्सेप्ट दॅट, मी हे स्वीकारतो की द वर्ल्ड इज नॉट पुअर, की जग गरीब नाही आहे. का गरीब नाही आहे? 1 वीक ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर कॅन ब्रिंग ऑल चिल्ड्रन टू क्लासरूम. कारण जगातल्या मिलिटरीचा एक दिवसाचा खर्च हा जगातल्या सगळ्या मुलांना शाळेतल्या वर्गामध्ये आणू शकतो. तेव्हा आपलं जग गरीब नाहीये. हा हे तत्व मी स्वीकारतो असं तो म्हणतोय. लक्षात घ्या. थर्ड, आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट, हे स्वीकारायला मी नकार देतो की ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन, पोलीस, जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन. आपल्याकडे जे कायदे आहेत, आपल्याकडे जी घटना आहे, राज्य घटना आहे, आपल्याकडले जे पोलीस आहेत, आपल्याकडले जे जजेस, न्यायमूर्ती आहेत, हे सगळे आपल्या मुलांचं रक्षण करण्यास असमर्थ आहेत, हे स्वीकारायला मी नकार देतो. लक्षात का? तर आपल्याकडले कायदे एवढे चांगले आहेत, आपल्या देशाची घटना एवढी चांगली आहे, आपल्या सर्व जगाची, लक्षात घ्या, पोलीस यंत्रणा इतकी सुंदर आहे, न्याय व्यवस्था इतकी चांगली आहे की ते आपल्या मुलांचं रक्षण करू शकतात. मग रिफ्यूज टू आणि अनेबल काढलं तर वाक्य कसं होतं बघा. आय ऍक्सेप्ट दॅट, मी हे स्वीकारतो की ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन, पोलीस अँड जजेस आर एबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. सर्व कायदे, राज्य घटना, सर्व देश, सर्व कायदे, सगळे कायदे, सर्व देशांच्या राज्य घटना, ही पोलीस यंत्रणा, ही न्याय यंत्रणा आपल्या मुलांचं रक्षण करू शकते. हे तत्व मी स्वीकारतो. लक्षात घ्या, करू शकते. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट, हे स्वीकारायला मी नकार देतो की द शॅकल्स ऑफ स्लॅव्हरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट फॉर फ्रीडम. की स्वातंत्र्याची जी तहान आहे, क्वेस्ट म्हणजे तहान, लक्षात घ्या, सर्च, शोध, स्ट्रॉंग डिझायर, क्वेस्ट म्हणजे ही जी स्वातंत्र्याची तहान आहे, ती गुलामगिरींच्या बेड्यापेक्षा अधिक, लक्षात घ्या, बळकट आहे, हे स्वीकारायला मी नकार देतो. स्वातंत्र्याची तहान ही गुलामगिरींच्या बेड्यांपेक्षा अधिक बळकट आहे, हे स्वीकारायला मी नकार देतो. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट, मी हे स्वीकारायला नकार देतो की द शॅकल्स ऑफ स्लॅव्हरी, शॅकल्स म्हणजे बेड्या, चेन्स, स्लॅव्हरी म्हणजे गुलामी, द शॅकल्स ऑफ स्लॅव्हरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट ऑफ फ्रीडम. स्वातंत्र्याची जी तहान आहे, त्या स्वातंत्र्याच्या तहानेपेक्षा गुलामगिरींच्या बेड्या ह्या अधिक बळकट आहेत, हे तत्व स्वीकारायला मी नकार देतो. म्हणजे रिफ्यूज टू आणि एव्हरच्या ऐवजी नेव्हर केलं तर वाक्य कसं होतं बघा. आय ऍक्सेप्ट दॅट, मी हे स्वीकारतो की द शॅकल्स ऑफ स्लेव्हरी कॅन नेव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट ऑफ फ्रीडम. की गुलामगिरींच्या ज्या बेड्या आहेत, त्या गुलामगिरींच्या बेड्या या स्वातंत्र्याच्या तहानेपेक्षा कधीही मजबूत असू शकत नाही. स्वातंत्र्याच्या बेड्या या स्वातंत्र्याच्या तहानेपेक्षा कधीही अधिक बळकट असू शकत नाहीत, हे तत्व मी स्वीकारतो. तर सगळ्या मुलांना स्वातंत्र्य करता येईल, गुलामगिरीतून सोडवता येईल.
आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट हिअर. ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या, या गोष्टी मी स्वीकारायला नकार देतो. लक्षात घ्या, इथे तरी 2-3 गोष्टी लक्षात घ्या इथं स्वीकारायला नकार दिलेला आहे. त्या कोणत्या आहेत बघा सर. पहिल्यांदा की ही मंदिरं वगैरे जी आहेत लक्षात घ्या, मंदिरं, मशीद, प्रार्थना स्थळं, इथं मुलांच्या स्वप्नाला जागा नाही, हे तत्व स्वीकारायला नकार दिलेला आहे. त्यांनी हे जग खूप गरीब आहे, ते या ठिकाणी मुलांना शिक्षण देऊ शकत नाही, हे तत्व ते स्वीकारायला तयार नाहीत. कारण 1 दिवसाचा मिलिटरीचा खर्च हा जगातल्या सगळ्या मुलांना शाळेमध्ये आणू शकतो. लक्षात घ्या. तिसरं तत्व त्यांनी असं स्वीकारलंय की हे जे सगळे कायदे आहेत, राज्यघटना आहेत, पोलीस यंत्रणा आहे, न्याय यंत्रणा आहे, हे मुलांचं रक्षण करू शकत नाही, हे ते स्वीकारायला तयार नाहीत. आणि चौथी गोष्ट कुठली बघा सर. आणि चौथी गोष्ट अशी आहे की स्वातंत्र्याची तहान ही गुलामगिरीच्या बेड्यापेक्षा अधिक बळकट असू शकते. स्वातंत्र्याची म्हणजे गुलामगिरीच्या बेड्या ह्या स्वातंत्र्याच्या तहानेपेक्षा अधिक बळकट असू शकतात, ही गोष्ट ते स्वीकारायला लक्षात घ्या तयार नाहीयेत. अशा या 4 गोष्टी आहेत लक्षात घ्या, जे ते स्वीकारायला या ठिकाणी तयार नाहीयेत. तो पुढे असं म्हणतात, माय ओनली एम इन लाईफ इज दॅट. माझ्या जीवनातला हा एकच उद्देश आहे, माझं ध्येय एकच आहे. एम म्हणजे गोल, आपण GOAL, एम म्हणजे काय बघा सर, गोल, GOAL. माझ्या जीवनाचं एकच उद्दिष्ट आहे की दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री. प्रत्येक मूल स्वतंत्र असलं पाहिजे. टू बी अ चाइल्ड, लहान मुलांसारखं जगण्यासाठी. प्रत्येक पोराला लहान पोरासारखं जगता आलं पाहिजे. टू लिव्ह लाईक अ चाइल्ड. टू बी अ चाइल्ड म्हणजे टू लिव्ह लाईक अ चाइल्ड. प्रत्येक मुलगा असा स्वतंत्र पाहिजे की त्याला लहान मुलासारखं जगता आलं पाहिजे. म्हणजे फ्री टू ग्रो अँड डेव्हलप. त्या लहानाचा तो मोठा होण्यासाठी तो मुक्त पाहिजे किंवा त्याचा विकास होण्यासाठी तो मुक्त पाहिजे. फ्री टू ईट, तो खाण्यासाठी स्वतंत्र पाहिजे, जे पाहिजे तो खाऊ शकला पाहिजे. फ्री टू स्लीप, त्याला मनाला येईल तेव्हा झोपता आलं पाहिजे. अँड सी डे लाईट, आणि त्याला दिवसाचा प्रकाश पाहता आला पाहिजे. असं का म्हटलंय माहित आहे? कारण आपल्या काशीमध्ये सुद्धा जे फटाके बनवणारे जे या ठिकाणी बालमजूर आहेत, त्यांना इतकं काम लावलं जातं, इतकं दिवस रात्र काम लावलं जातं की त्यांना दिवसाचा प्रकाश सुद्धा दिसत नाही. एखाद्या गॅरेजमध्ये, एखाद्या कोंडवाड्यामध्ये ती कामं करत असतात. 8 तास नाही, 12 तास नाही, 16, 18 तास ही मुलं काम करत असतात. हे बालमजूर काम करतात. म्हणजे या ठिकाणी त्या मुलांना पोटाला अन्न मिळत नाही. लक्षात घ्या, गुलाममध्ये पोटभर खायला अन्न मिळत नाही. म्हणून मुलं अशी इतकी स्वतंत्र, त्यांना खायला अन्न मिळालं पाहिजे, त्यांना झोपायला वेळ मिळाला पाहिजे, झोपण्यासाठी ते मुक्त असले पाहिजे, दिवसाचा सूर्यप्रकाश बघण्यासाठी ते मुक्त असले पाहिजे. फ्री टू लाफ अँड क्राय, ते हसण्यासाठी मुक्त पाहिजे, तर रडण्यासाठी मुक्त पाहिजे. ह्या गुलामगिरीत असणाऱ्या मुलांना रडता येत नाही. रडलं की मालक मारतो. लक्षात घ्या, हसलं की मालक. हसण्यासाठी, रडण्यासाठी ती मुलं मुक्त पाहिजे. फ्री टू प्ले अँड रन, ती मुलं खेळण्यासाठी मुक्त पाहिजेत, शिकण्यासाठी मुक्त पाहिजेत. गुलामगिरीतल्या मुलांना शिकू देत नाहीत, गुलामगिरीतल्या मुलांना लक्षात घ्या खेळू देत नाहीत. त्यामुळे ती मुलं जी आहेत लक्षात घ्या खेळली पाहिजेत, शिकली पाहिजेत. फ्री टू गो टू स्कूल, आणि यापेक्षा ती शाळेत जाऊ शकली पाहिजे. अँड अबव ऑल, आणि ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा फ्री टू ड्रीम, स्वप्न बघण्यासाठी ती स्वतंत्र पाहिजे, त्याला स्वप्न बघता आली पाहिजे. ते काय म्हणतो सर, काय म्हणतो, माय ओनली एम इन लाईफ, माझ्या जीवनातलं काय उद्दिष्ट आहे, माझ्या जीवनातलं काय ध्येय आहे. एव्हरी चाइल्ड इज फ्री, प्रत्येक मूल स्वतंत्र असलं पाहिजे. टू बी अ चाइल्ड, टू लिव्ह लाईक अ चाइल्ड, लहान मुलासारखं जगण्यासाठी ते मूल मुक्त असलं पाहिजे. पहिल्यांदा फ्री टू ग्रो, लहानाचा तो मोठा होण्यासाठी मुक्त पाहिजे. अँड डेव्हलप, त्याचा विकास होण्यासाठी तो मुक्त पाहिजे. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट, तो लक्षात घ्या खाण्यासाठी तो स्वतंत्र पाहिजे, मुक्त पाहिजे. झोपता त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे आलं पाहिजे, दिवसाचा सूर्यप्रकाश तो पाहू शकला पाहिजे. फ्री टू लाफ अँड क्राय, त्याला हसता आलं पाहिजे, त्याला रडता आलं पाहिजे. फ्री टू प्ले अँड लर्न, त्याला खेळता आलं पाहिजे, तो शिकता आला पाहिजे त्याला. फ्री टू गो टू स्कूल, तो शाळेला जाण्यासाठी तो मुक्त पाहिजे. अँड अबव ऑल, आणि ह्या सर्वापेक्षा अधिक फ्री टू ड्रीम, स्वप्न बघण्याकरता तो स्वतंत्र पाहिजे. लक्षात घ्या, आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग, लक्षात, आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल.
तो असं म्हणतो की कित्येक धाडसी लोकांच्या बरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभलं. प्रिव्हिलेज म्हणजे भाग्य, लक, नशीब. आय एम लकी टू वर्क विथ मेनी करेजियस पीपल. कित्येक धाडसी लोकांच्या बरोबर मला काम करण्याचं भाग्य मिळालं. हु हॅव द सेम एम, ज्यांचं हेच ध्येय आणि उद्दिष्ट आहे. वी हॅव नेव्हर गिवन अप, आम्ही आमचं काम कधीही सोडलं नाही. टू गिव्ह अप म्हणजे सोडणे, त्याग करणे, अबॅन्डन. आम्ही आमचं काम कधीही सोडलं नाही. अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक, कुणी किती धमकी आम्हाला दिली, आमच्यावर किती हल्ला केला, मारलं, आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही आमचं हे बालमजुरांना मुक्त करण्याचं काम आम्ही कधी सोडलं नाही. वी हॅव नेव्हर गिवन अप, आम्ही आमचे बालमजुरांना मुक्त करण्याचं, गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम कधी सोडलं नाही. अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक, कुठल्याही प्रकारची धमकी आम्हाला दिली, कुठल्याही प्रकारचा आमच्यावर हल्ला झाला, तरी आमचं काम सोडलं नाही. अँड नेव्हर वी विल, अँड वी नेव्हर विल गिव्ह अप अवर वर्क, आणि आम्ही आमचं हे काम कधीही सोडणार नाही. वी नेव्हर विल एवढंच दिलंय. वी नेव्हर विल, काय वी नेव्हर विल? वी नेव्हर विल गिव्ह अप अवर वर्क. आम्ही हे आमचं काम कधीही सोडणार नाही, मरेपर्यंत काम करत राहू. लक्षात घ्या, बालमजुरांना मुक्त करत राहू. आज आम्हाला हा पुरस्कार मिळाला म्हणजे इथनं पुढे काम बंद नाही, इथनं पुढे काम चालूच राहील आमचं. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. लास्ट कपल ऑफ डिकेड म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये. कपल म्हणजे 2, डिकेड्स म्हणजे 10 वर्ष, कपल ऑफ डिकेड्स म्हणजे 20 वर्ष. आणि गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही चांगली प्रगती केलेली आहे. प्रोग्रेस म्हणजे प्रगती, ऍडव्हान्समेंट, प्रोग्रेस केलेली आहे. वी हॅव रिड्युस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन बाय हाफ. शाळेला न जाणारी जी मुलं आहेत, शाळा बाह्य मुलं, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन, शाळा बाह्य मुलांची संख्या आम्ही निम्म्यानं कमी केलेली आहे. रिड्यूस म्हणजे कमी करणे. म्हणजे काय सांगा सर, की वी टूक 50% चाइल्ड, 50% चिल्ड्रन टू स्कूल. आम्ही जी मुलं शाळेला जात नव्हती त्यातली 50% मुलं शाळेला जाण्यासाठी आम्ही काम करू शकलो. म्हणजे आम्ही इतकं काम करू शकलो, लक्षात घ्या, की ज्या वेळेला आम्ही कामाला सुरुवात केली 20 वर्षापूर्वी, त्यावेळेला जेवढी मुलं शाळेला जात नव्हती त्यातली 50% मुलं आम्ही शाळेला जाण्यासाठी प्रयत्न केले आणि ती मुलं शाळेला जाऊ लागली. म्हणजे लक्षात पण आम्ही हा जो आहे, वी हॅव रिड्युस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. शाळा बाह्य मुलांची संख्या आम्ही निम्म्यानं कमी केली. वी हॅव रिड्युस्ड द नंबर ऑफ चाइल्ड लेबर्स बाय 1/3. बालमजुरांची संख्या आम्ही 1/3 कमी केली. म्हणजे 20 वर्षापूर्वी जेवढे बालमजूर होते तेवढे, लक्षात घ्या, वी फ्रीड 1/3 चिल्ड्रन फ्रॉम स्लॅव्हरी. म्हणजे आम्ही गुलामगिरीतून, लक्षात घ्या, 1/3 मुलं मुक्त केली. म्हणजे 10,000 मुलं जर गुलामगिरीमध्ये असतील 20 वर्षापूर्वी, तर त्यातले 3,500 मुलांना आम्ही मुक्त करू शकलो. 1/3. लक्षात राखा सर, 10,000 मुलं गुलामगिरीमध्ये असतील 20 वर्षापूर्वी, तर त्यातली आम्ही या ठिकाणी, लक्षात घ्या, जवळजवळ 3,500 मुलं आम्ही मुक्त करू शकलो. वी फ्रीड 1/3 चिल्ड्रन फ्रॉम स्लॅव्हरी. आम्ही गुलामगिरीतून 1/3 मुलांना मुक्त करू शकलो. वी हॅव रिड्युस्ड चाइल्ड मॉर्टॅलिटी. आम्ही बाल मृत्यूचं प्रमाण कमी केलं. लक्षात घ्या, लहान मुलांना मारलं जात होतं. लक्षात घ्या, लहान मुलांना खायला अन्न मिळायचं नाही, औषधं मिळायची नाही. बालमृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. ते बालमृत्यूचं प्रमाण आम्ही कमी केलं. मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण, नॉट गेटिंग इनफ गुड फूड, त्यांना पुरेसं चांगलं अन्न मिळत नव्हतं, असे जे काही कुपोषणाचे प्रकार होते ते आम्ही, लक्षात घ्या, या ठिकाणी कमी केले. वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. बालमृत्यू जो आहे, लक्षात घ्या, बालमृत्यूची लाखो प्रकरणं आम्ही रोखली. मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स, लाखो बालमृत्यू आम्ही रोखले. लक्षात घ्या, प्रिव्हेंट म्हणजे रोखणे, प्रतिबंध करणे, स्टॉप करणे. बरोबर सर. तर आता बट लेट अस मेक नो मिस्टेक, पण आपण चूक करायला नको. ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. अजूनही मोठी आव्हानं शिल्लक आहेत बरं का. अजून, लक्षात घ्या, निम्मी मुलांना अजूनही शाळेत न्यायचं आहे. खूप काम आहे. अजून 2/3 मुलं गुलामगिरीतून मुक्त करायचे. अजूनही, लक्षात घ्या, बालमृत्यूचं प्रमाण आहे ते थांबवायचा प्रयत्न करायचा आहे. अजूनही काही कुपोषणाच्या घटना आहेत त्या आपल्याला थांबवायच्या आहेत. अजूनही मोठी चॅलेंजेस शिल्लक आहे. ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. लक्षात घ्या, अजूनही मोठी आव्हानं शिल्लक आहेत. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज,
सगळ्यात मोठं जर आव्हान कुठलं असेल, और बिगेस्ट क्रायसिस, मोठं संकट जर कुठलं असेल, नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड, जे मानव जातीच्या दरवाजावर ठोठावत आहे. सगळ्यात मोठं संकट कुठलं आहे जे मानव जातीच्या दरवाजावरती ठोठावत आहे, इज फिअर अँड इनटॉलरन्स. ते म्हणजे भय आणि असहिष्णुता. लक्षात घ्या, आम्ही घाबरतोय, गुंडांना घाबरतोय. लक्षात घ्या, आमच्या मनामध्ये एक भय आहे. ते भय जे आहे, लक्षात घ्या, ते मोठं संकट आहे. आणि इनटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता. आम्ही दुसऱ्याला चांगलं म्हणायला काही तयारच नाही. मी हिंदू, माझा हिंदू धर्म लय मोठा, बाकी सगळे धर्म काय बिलकुल फडतोस. आम्ही असहिष्णू राहील. लक्षात घ्या, या ठिकाणी असहिष्णुता बाळगायला तयार नाहीये. लक्षात, आम्ही असहिष्णुता हे मोठं संकट आहे. सहिष्णू व्हायला आम्ही तयार नाही. हे विश्वची माझे घर म्हणायला तयार नाही आम्ही. लक्षात घ्या, त्यामुळे भय आणि असहिष्णुता हा मानव जातीच्या दरवाजावरती ठोठवणारं सगळ्यात मोठं संकट आहे. लक्षात घ्या. वी हॅव अटरली फेल्ड अवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग अन एज्युकेशन. आपल्या मुलांना शिक्षण देण्यामध्ये आपल्याला पूर्णपणे अपयश मिळालेलं आहे. आपण मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकलेलो नाहीये, ज्यातून माणूस निर्माण होईल, मानव निर्माण होईल. आपण यंत्र बनवायला लागलोय. लक्षात घ्या, बेरजी वजाबाकी गुणाकार करणारी कौशल्य प्राप्त इंजिनियर्स करायला लागलोय. माणुसकीचा ओलावा असणारी आपण माणसं निर्माण करत नाहीये. त्यामुळे ते असं म्हणतात, वी हॅव अटरली फेल्ड. अटरली म्हणजे कम्प्लिटली. आपण पूर्णपणे अयशस्वी झालेलो आहोत. आवर चिल्ड्रन, आपल्या मुलांसाठी, इन इम्पार्टिंग अन एज्युकेशन. टू इम्पार्ट म्हणजे गिव्ह, गिव्हिंग इन एज्युकेशन, शिक्षण देण्यामध्ये, उत्तम प्रकारचं चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यामध्ये आपण आपल्या मुलांना पूर्णपणे अयशस्वी झालेलो आहे. अन एज्युकेशन दॅट गिव्स द मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. खरं शिक्षण कुठलं सांगा सर? जे जीवनाला अर्थ देतं, जे जीवनाला एक हेतू देतं. जीवनाला हेतू आणि जीवनाला अर्थ देणारं हे खरं शिक्षण असतं. अन एज्युकेशन दॅट गिव्स अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमंग द यूथ. जे शिक्षण मुलांना जागतिक नागरिकत्वाची जाणीव करून देतं. हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, हे जे काही लक्षात, युनिव्हर्सल ब्रदरहुड, जे युवकांच्या मध्ये वैश्विक नागरिकत्वाची जाणीव जे शिक्षण करून देतं, हे सारं जग माझं आहे, हे जी जाणीव करून द्यायला पाहिजे, लक्षात घ्या, शिक्षणानं ती होत नाहीये. त्यात आपण अपयशी होतो आहोत. लक्षात घ्या, आपण फक्त माझी जात, माझ्या जातीचे लोक, माझ्या धर्माचे लोक, लक्षात घ्या, माझ्या वंशाचे लोक, माझ्या प्रांताचे लोक, एवढंच चाललंय सर. इथं आपण स्वार्थी आणि लक्षात घ्या नॅरो माइंडेड बनायला लागलोय आपण. वी आर बिकमिंग नॅरो माइंडेड अँड दिस इज द ग्रेट फेल्युअर ऑफ अवर एज्युकेशन. आपल्या शिक्षणाचं हे लक्षात घ्या सगळ्यात मोठं अपयश आहे की वी कॅनॉट गिव्ह द सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमंग द यूथ. तरुणांच्या मध्ये जागतिक नागरिकत्वाची जाणीव आपण निर्माण करू शकलेलो नाही. वी कॅनॉट टीच युनिव्हर्सल ब्रदरहुड टू अवर यूथ. आपण आपल्या युवकांना विश्वबंधुत्वाची संकल्पना शिकवू शकलेलो नाहीये. लक्षात घ्या. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते, दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे. तो दिवस फार दूर नाहीये बरं का. मला भीती वाटते, तो दिवस फार, टू बी अफ्रेड म्हणजे भीती वाटणे. आय एम फ्रायटन्ड, मला भीती वाटते, दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे. तो दिवस खूप दूर नाही, व्हेन द कम्युनिटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेल्युअर, हे जे आपलं अपयश आहे, जे आपण शिक्षणामधून मुलांना विश्वबंधुत्वाचं शिक्षण देत नाही, आणि हे ज्या अपयशाचा जो एकत्रित परिणाम आहे, कम्युनिटिव्ह रिझल्ट, हा जो एकत्रित परिणाम आहे, विल कल्मिनेट अँड अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स. त्याच्यामुळे लक्षात घ्या अमर्याद अशा प्रकारची हिंसेचा कळस गाठेल. अमर्याद हिंसा होतील, लोकांना मारायला लागतील. लक्षात घ्या, माझी जात श्रेष्ठ, माझा पंथ श्रेष्ठ, माझी वंश श्रेष्ठ, माझी भाषा श्रेष्ठ, माझा प्रांत श्रेष्ठ, दुसऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही. आणि ही जी काही लक्षात घ्या आता वृत्ती विकसित व्हायला लागलेली आहे, ही जी काही वृत्ती विकसित व्हायला लागलेली आहे, नॅरो माइंडेडनेसची जी काही वृत्ती विकसित व्हायला लागली आहे, ज्यामध्ये शिक्षण आपलं अपयशी व्हायला लागलंय विश्वबंधुत्वाची कल्पना मुलांना शिकवण्यामध्ये.
वसुदैवकम कुटुंबकम लक्षात घ्या. या ठिकाणी हे विश्वची माझे घर ही कल्पना मुलांना शिकवण्यामध्ये आपलं शिक्षण अपयशी व्हायला लागलंय. त्याच्यामुळे ह्याचा परिणाम काय होईल तर लक्षात घ्या, लिमिटलेस व्हायलन्स, अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स या ठिकाणी कळस गाठेल. कल्मिनेट म्हणजे टू रीच एक्स्ट्रीम एंड. लक्षात घ्या, हा जो आहे हा काय होईल सांगा सर, तर एक्स्ट्रीम व्हायलन्स होईल, टोकाची हिंसा होईल. लक्षात घ्या, टोकाची हिंसा होईल. आज सुद्धा आपण बघतोय. लक्षात घ्या, व्हायरसच्या माध्यमातून, चायनानं सोडलेल्या व्हायरसच्या माध्यमातून सगळं जग कसं या ठिकाणी नष्ट होत चाललेलं आहे. लोक कशी मरायला लागलेली आहेत. बरोबर आहे. काही कशाचा परिणाम आहे? मी श्रेष्ठ, माझा प्रांत श्रेष्ठ, माझी भाषा श्रेष्ठ, माझी जात श्रेष्ठ, मी मोठा, माझी जात मोठी, बाकी सगळे मेले पाहिजेत, मीच जगलो पाहिजे. ह्या प्रकारचं शिक्षण आहे. लक्षात घ्या, विश्वबंधुत्वाचं सारं जग, सारं विश्व हे माझं आहे, ही कल्पना या शिक्षणामधून मिळत नाहीये. आणि हा मोठा धोका आहे. हे आपल्या शिक्षणाचं मोठं अपयश आहे. आणि म्हणून लेखक असं म्हणतो की मला भीती वाटते की तो दिवस फार दूर नाही. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे. तो दिवस खूप दूर नाहीये. व्हेन द कम्युनिटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेल्युअर, या शिक्षणाच्या अपयशाचा जो एकत्रित परिणाम आहे, विल कल्मिनेट इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स, की त्याच्यामुळे एक अमर्याद अशा अपूर्व अशा प्रकारची हिंसा एक शेवटचं टोक गाठेल. प्रचंड हिंसा होईल याच्यामुळं. अनप्रेसिडेंटेड म्हणजे लिमिटलेस, व्हायलन्स म्हणजे हिंसा, आणि टू कल्मिनेट म्हणजे रीच एक्स्ट्रीम एंड, ज्याला आपण कळस गाठणे म्हणतो. हे जे आपण विश्वबंधुत्वाचं शिक्षण देत नाही, आपण जे युनिव्हर्सल ब्रदरहुडचं आपण शिक्षण देत नाही, आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, हे जे आपल्या शिक्षणाचं अपयश होत आहे, त्याचा हाचा जो सामुदायिक परिणाम होणार आहे जगभर, त्याच्यामुळे लक्षात घ्या एक अमर्याद अशी हिंसा कळस गाठेल. आणि त्याची मला खूप भीती वाटते. त्यामुळे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. युनिव्हर्सल ब्रदरहुड, विश्वबंधुत्वाचं शिक्षण हे मुलांना दिलं गेलं पाहिजे. अँड दॅट विल सुसाइडल फॉर ह्युमन काइंड. आणि असं जर चालत राहिलं तर मानव जातीची ती आत्महत्या ठरेल. जर मी, माझी जात, माझा धर्म, माझी भाषा हेच श्रेष्ठ जर आम्ही म्हणायला लागलो, आणि युनिव्हर्सल ब्रदरहुडची संकल्पना, ज्याला ग्लोबल सिटिझनशिपची कल्पना जर काही जाणीव आपल्यामध्ये निर्माण झाली नाही, तर लक्षात घ्या ही सगळ्या मानव जातीची आत्महत्या असेल. विल बी सुसाइडल ऑफ ह्युमन काइंड. ही संपूर्ण मानव जातीची आत्महत्या असेल. तर शिक्षण खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, शिक्षण काय देतं बघा बरं. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. शिक्षण खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आणि शिक्षणाच्या माध्यमातून हक्क, सुरक्षा, आशा, हक्क, सुरक्षा, आशा ही आपल्याला पुन्हा परत मिळू शकते. माझं बोलणं बरोबर आहे की नाही बघा सर. हे विश्वची तुम्हाला आठवते का बघा सर, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे फक्त हिंदू धर्माचं नाही, तर तरी सर्व धर्माचा अभ्यास केलेला आहे. लक्षात घ्या, तरी सर्व धर्मातले चांगले गुण कसे, सर्व धर्म कसे, हे परमेश्वराकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, हे स्वामी विवेकानंदांनी लक्षात घ्या जगाला सांगितलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी लक्षात घ्या या ठिकाणी ते हिंदू धर्माचे, काली मातेचे तर भक्त होतेच, हिंदू धर्माचे वेदाचे अभ्यासक होतेच, पण त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे का, त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला होता. ते मशिदीमध्ये जाऊन नमाज पडत होते. त्यांचं आत्मचरित्र वाचा तुम्ही. हे रामकृष्ण परमहंसांनी बाप्तिस्मा केला होता, ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता, आणि लक्षात घ्या चर्चमध्ये जाऊन या ठिकाणी लक्षात घ्या ते या ठिकाणी प्रार्थना करत होते. म्हणजे लक्षात घ्या हे विश्वची माझे घर, सर्व धर्म माझे आहे, अशा प्रकारची संकल्पना ही या ठिकाणी लक्षात घ्या रामकृष्ण परमहंसारख्या सगळ्या श्रेष्ठ गुरूंनी विवेकानंदांना दिली. मी स्वतः लक्षात घ्या जातीनं ब्राह्मण आहे, पण मी कधी जाणवं घालत नाही. कारण लक्षात घ्या का,
हे विश्वची माझे घर, मला मुसलमान म्हणा, मला ख्रिश्चन, मला हिंदू म्हणा, मी चर्चमध्ये जातो, मी मशिदीमध्ये जातो, मी सगळीकडे जातो, ह्या सगळे धर्म माझे आहेत, सगळे विश्व माझं आहे, हे विश्वची माझे घर, हे जे काही आम्हाला वसुदेव कुटुंबकम, हे जे भगवान श्रीकृष्णाने आम्हाला सांगितलेलं आहे, वेदाने सांगितलेलं आहे, ह्याचा तुम्ही आणि मी स्वीकार केला पाहिजे. आणि अशा प्रकारचं जे शिक्षण आहे, ह्या शिक्षणानं आम्हाला हक्क, सुरक्षा आणि आशा ह्या गोष्टी लक्षात घ्या आम्हाला परत मिळू शकतात. राईट, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. आणि अशा प्रकारच्या शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला आमचे हक्क, आम्हाला आमची सुरक्षा आणि आम्हाला चांगल्या भविष्याची आशा ह्या गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून परत मिळू शकतात. त्यामुळे एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ह्या ज्या चित्रामध्ये आपण बघतो लक्षात घ्या, मलाला जी पाकिस्तानची आहे ती आणि आपले या ठिकाणी आत्ताचे कैलास सत्यार्थी दिसत आहेत फोटोमध्ये आपल्याला, मग या ठिकाणी पुरस्कार घेतल्यानंतर. यंग पीपल लाईक मलाला सारख्या लक्षात घ्या ज्या तरुण लोक आहेत, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर, तिला मी माझी मुलगी असं मी संबोधायला सुरुवात केलेली आहे. मलाला, नॉट जस्ट मलाला, तिला मी केवळ मलाला म्हणत नाही, तर माझी मुलगी मलाला असं मी म्हणायला सुरुवात केलेली आहे. सो माय डॉटर मलाला and other daughters including कायनात, in fact 2 कायनात्स, माझी मुलगी मलाला आणि माझ्या इतर 2 मुली ज्याच्यामध्ये कायनातचा समावेश आहे. माझ्यामध्ये कायनात हे मुलीचं नाव असावं लक्षात घ्या, आणि त्याच्यामध्ये कायनातचा समावेश आहे. वास्तविक 2 कायनात आहेत, जे कायनात नावाच्या 2 मुली आहेत असं त्याला म्हणायचं आहे, लक्षात घ्या. ते म्हणाले की सो माय डॉटर मलाला, माझी मुलगी मलाला आणि माझ्या इतर मुली ज्याच्यामध्ये कायनातचा समावेश आहे. वास्तविक 2 कायनातचा समावेश आहे, 2 कायनात नावाच्या मुली आहेत. अँड शाजिया नावाची मुलगी आहे. अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका, आफ्रिकेमधल्या काही मुली आहेत. फ्रॉम ऑल ओव्हर दी वर्ल्ड, जगामधल्या ह्या सगळ्या मुली आहेत, ह्या सगळ्या माझ्या मुली आहेत. दे आर रायझिंग अप, ह्या मुली आता जाग्या होत आहेत, ह्या मुली आता उठतायत. दे आर स्टँडिंग अप, त्या उभारतायत. अँड चुझिंग पीस ओव्हर व्हायलन्स, त्या हिंसेवर लक्षात घ्या शांततेची निवड करतायत. आता लक्षात घ्या, जशी मलालाने हिंसेवर शांततेची निवड करतायत, नको हिंसा तरी शांततेचा स्वीकार केलेला आहे. ह्या मुली लक्षात घ्या हिंसेच्या ऐवजी दे चूज पीस इन्स्टेड ऑफ व्हायलन्स, हिंसेच्या ऐवजी त्यांनी शांततेचा स्वीकार केलेला आहे त्या मुलींनी. टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम, त्यांनी लक्षात घ्या जहालमतवादाच्या ऐवजी सहिष्णुताचा स्वीकार केलेला आहे. दीज माय डॉटर्स ऍक्सेप्ट टॉलरन्स इन्स्टेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, जहालमतवाद याच्या ऐवजी लक्षात घ्या त्यांनी सहिष्णुतेची या ठिकाणी निवड केलेली आहे. दे चूज करेज ओव्हर फिअर, त्यांनी भीतीच्या ऐवजी धाडसाची निवड केलेली आहे. माय डॉटर्स आर चोज करेज इन्स्टेड ऑफ फिअर, भीतीच्या ऐवजी धाडसाची या ठिकाणी त्यांनी माझ्या या मुलींनी, या सगळ्या मुलींनी, मग ती या ठिकाणी मलाला असेल, कायनात असेल, शाजिया असेल, आफ्रिकेतल्या ह्या जगातल्या सगळ्या मुलींनी हिंसेच्या ऐवजी शांततेची निवड केलेली आहे, जहालमतवादाऐवजी टॉलरन्सची निवड केलेली आहे आणि भीती आणि भय याच्याऐवजी धाडसाची निवड केलेली आहे. माय डॉटर्स चोज पीस ओव्हर व्हायलन्स, My daughter chose tolerance over extremism. My daughters chose courage over fear. अशा ह्या सगळ्या माझ्या मुली आहेत लक्षात घ्या, ज्यांनी हिंसेच्या ऐवजी शांततेची निवड केली, या ठिकाणी जहालमतवादाऐवजी सहिष्णुतेची निवड केली आणि भीतीच्या ऐवजी लक्षात घ्या धाडसाची निवड केली. दो सोल्युशन्स आर इमर्जिंग, काही उपाय आता पुढे येत आहेत. इमर्ज म्हणजे येणे, कमी. ह्या सगळ्यावर काही उपाय आहेत, सोल्युशन्स आहेत, उपाय आहेत, ते पुढे यायला लागले. But these solutions cannot be found in deliberations, in conferences alone. ज्या वेगवेगळ्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून ज्या परिषदा होतात, ज्या डिस्कशन्स होतात, याच्यामधून ह्याच्यावर उपाय सापडणार नाही. कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डिस्टन्स, लांब दूर अंतरावर एसी रूम मधून बसून ज्या काही सूचना केल्या जात आहेत त्याच्यामधून आपल्याला हे उपाय सापडणार नाही. द सोल्युशन्स आर इमर्जिंग, उपाय हे यायला लागलेत लक्षात घ्या. ह्याच्यावर काय उपाय आहे तर, बट दीज सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डेलिब्रेशन्स. डेलिब्रेशन्स म्हणजे डिस्कशन, चर्चासत्र. इन द कॉन्फरन्सेस अलोन, जे मोठमोठ्या परिषदा एसी रूम मध्ये बसून केल्या जातात, त्या परिषदेतल्या चर्चासत्रामधून आपल्याला ह्याच्यावरचं सोल्युशन, उपाय सापडणार नाही. कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डिस्टन्स, लांब अंतरावर कुठेतरी लक्षात घ्या हिल स्टेशनला बसून
या ठिकाणी लक्षात घ्या, काही सूचना तुम्ही द्यायला लागला तर त्याच्यामधून हे उपाय सापडणार नाहीत. लक्षात घ्या, प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे सजेशन्स. दे लाई इन स्मॉल ग्रुप्स and local organizations and individuals who are confronting with the problem every day. जे लोक दररोज या समस्याला तोंड देत आहेत, कॉन्फ्रॉन्टिंग म्हणजे फेसिंग, कॉन्फ्रॉन्टिंग म्हणजे लक्षात घ्या फेसिंग. दररोज जे लोक लक्षात घ्या समस्यांना दररोज तोंड देत आहेत, अशा ज्या व्यक्ती आहेत, अशा ज्या स्थानिक संघटना आहेत, असे जे छोटे छोटे ग्रुप आहेत, ह्यांच्याकडे उपाय आहेत. ह्या समस्येला तोंड देण्याचे ह्यांच्याकडे उपाय आहेत. दे म्हणजे काय सांगा, दे हा वर्ड कुणासाठी आला, सोल्युशन साठी आला. हिअर दे मीन्स व्हॉट, दे मीन्स सोल्युशन्स. दे मीन्स व्हॉट सर, दे मीन्स सोल्युशन्स. हे सोल्युशन्स कुठे आहेत सांगा सर, सोल्युशन्स लाई इन स्मॉल ग्रुप्स. हे जे उपाय आहेत ते छोट्या छोट्या गटांच्या मध्ये आहेत, छोट्या छोट्या स्थानिक संघटनांच्या मध्ये आहेत, व्यक्तींच्या मध्ये आहेत, जे दररोज ह्या समस्यांना तोंड देत आहेत. These solutions lie in small groups. लक्षात घ्या, who are facing with the problem every day. जे छोटे छोटे गट लक्षात घ्या दररोज समस्यांना तोंड देत आहेत. Solutions lie in local organizations who are facing with the problems every day. ज्या स्थानिक संघटना आहेत त्यांच्याकडे ते उपाय आहेत जे दररोजच्या समस्यांना तोंड देत आहेत. The solutions lie in individuals. Solutions lie in individuals who are facing with the problem every day. ज्या व्यक्तीच्याकडे हा उपाय आहे, जे व्यक्ती लक्षात घ्या दररोज या समस्यांना तोंड देतात. Even if they remain unacknowledged, unrecognized and unknown to the world. जरी हे लोक, जरी या स्थानिक संस्था, जरी हे व्यक्ती, जरी हे छोटे ग्रुप हे लोकांना माहीत नसले, जगाला माहीत नसले, जगात अज्ञात असले, त्यांना मान्यता मिळालेली नसली, कुठला पुरस्कार त्यांना मिळालेला नसेल, अनरेकग्नाइज्ड. माणूस रेकग्नाइज्ड केव्हा होतो, जेव्हा त्याला एखादा अवॉर्ड मिळतो. जसं आज मला मिळाला अवॉर्ड. कैलास सत्यार्थी म्हणतो की आय एम रेकग्नाइज्ड. बरोबर, लक्षात घ्या, म्हणजे वर्ल्ड पीसनं या ठिकाणी लक्षात घ्या मला आज रेकग्नाइज्ड केलं. पण जसं आज मला मान्यता दिली, लक्षात घ्या की मी चांगला कार्य करताय. पण हे जे छोटे छोटे स्मॉल ग्रुप्स आहेत, हे जे छोट्या छोट्या लोकल ऑर्गनायझेशन्स आहेत, हे जे काही व्यक्ती आहेत, इंडिव्हिज्युअल्स आहेत, ते दररोज अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत. हे कदाचित जगाच्या बाबतीत अज्ञात आहेत, जग त्यांना ओळखत नाही, जगानं त्यांना कुठले पुरस्कार दिलेले नाहीयेत, अनरेकग्नाइज्ड, त्यांना मान्यता दिलेली नाहीये, दे आर अनएक्नॉलेज्ड, ते फेमस नाहीयेत. लक्षात घ्या, जरी असं असलं तरी द सोल्युशन्स आर विथ देम. उपाय मात्र त्यांच्याकडे आहेत. हे उपाय कुठे आहेत सांगा सर, ह्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत. आज जर का शिक्षण व्यवस्थित दिलं गेलं नाही, आज जर का लक्षात घ्या युनिव्हर्सल ब्रदरहुडचं, वैश्व बंधुत्वाचं शिक्षण दिलं गेलं नाही, तर लक्षात घ्या या ठिकाणी अत्यंत सगळीकडे नाश होईल, हिंसा ही पराकोटीला पोहोचेल. आणि ते जर थांबवायचं असेल लक्षात घ्या तर उपाय आहे. लक्षात घ्या ते उपाय आहे. हिंसेवरती शांततेचा उपाय करता येतो. लक्षात घ्या, बरोबर आहे का बघा, हिंसेवरती शांततेचा उपाय या ठिकाणी करता येतो, भयावरती धाडसाचा उपाय या ठिकाणी करता येतो. बरोबर सर, लक्षात घ्या. तर अशा प्रकारचा उपाय कुठे सापडतो तुम्हाला? हा उपाय लक्षात घ्या चर्चासत्रामधून नाही सापडत, डेलिब्रेशन्स मधून नाही सापडत, कॉन्फरन्सेस मधून नाही सापडत. हा लक्षात घ्या दूरवरती एसी रूम मध्ये बसलेल्या लोकांनी आलेल्या सूचनाकडनं, प्रिस्क्रिप्शन्स मधून हे उपाय नाही सापडत. मग हे उपाय कुठून सापडतात? तर स्मॉल ग्रुप्स, लोकल ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स हु आर फेसिंग द प्रॉब्लेम एव्हरी डे. दररोज जे लोक, ज्या व्यक्ती, ज्या छोट्या स्थानिक संघटना, जे छोटे ग्रुप दररोज या समस्यांना तोंड देत आहेत, यांच्याकडे हे उपाय आहेत. या समस्यांच्यावरती उपाय आहेत. लक्षात घ्या, हे लोक कदाचित जगातल्या लोकांच्या बाबतीत अज्ञात असतील, जगातल्या लोकांना माहीत नसतील, हे त्यांच्यावरती काही पुस्तक किंवा आर्टिकल किंवा पेपरमध्ये नाव आलं नसेल, त्यांना एखादा पुरस्कार, अनरेकग्नाइज्ड एखादा पुरस्कार मिळून त्यांना मान्यता मिळाली नसेल, कदाचित ते अजूनही फेमस नसतील, ते प्रसिद्ध नसतील, असं असू शकेल. हे लोक पण हे काम करतायत, ह्यांच्याकडे उपाय आहेत. द सोल्युशन्स आर विथ देम. अशा या लोकांच्याकडे उपाय आहेत.